गोरा गोरा पान दिसतस तू. गोरा दिसला तर काला दिवाच काळा दिसते. हल्ली जरा मग काळा झाले हिमरत फिरन फिरन. नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज ताई आणि लिहित गोव्यावरून आणि काम चालला. आता पाऊस लागा थोडं थोडं चालू झालं, नंतर तो बंद होतो की माहीत नाही. पण आता पावसाचे दिवस नाही तरी पण पाऊस पडता. मग आम्ही आता आमचे कोपरे वगैरे भाजले होते धरूचे आणि भात पेरूचा. आणि पावडा पण आमचा रिकमी झाला. त्याच्यात काकाने बकरी घातली, ती तुमका दाखवते मी. आणि ताई आता जी आम्ही पावड्यात वांगी लावलेली होती कुपळून दुसरीकडे लावता, म्हणजे ती पावसात पण जागा हवी यासाठी. तर मी तुमका दाखवते, चला. ही बघा पवडी आता मरत दिली आहेत आणि त्याचं थोडं थोडं ओलो पालो होती. बकरी खातात. खाली गेली आहेत बकरी काकांची, म्हणजे यात आमची बकरी आहेत 7-8 6-7 बकरी आहेत आमची. आणि आता खाली गेली आहेत. आणि यासाठी काम चालू आहे. भैया उभा तिकडे आणि ताई यासाठी वांगी लावता. तिकडे कशात गेलं? ही बघा ही वांग्याची झाडं आहेत, ती ताई इथे लावतला काढून. ही बघा थोडी बकरी चरतात आतमध्ये. वातावरण बघा कसं आजचा, असा पाऊस पडतो. किती लावतो सगळी काढूची वांग्यावर ताईचं जीव जाता म्हणा. वांग्यात वांगी काढून लावता ताई. पाऊस गेलो तर 15 दिवस पुढचं पाणी घालती या तू कैसे किती ठेवला बघितलंस ना. माका घराकडे पाणी लावून ठेवले नाही. ह्या मस्त आहे, बरा जातला ना. पाणी घालू हवे. तशीच लाव लाईनी. चप्पल घालून लावची झाडा. मग तू चप्पल कशा घातला? स्वतःच सांगता चप्पल घालून लावची नसत. मी स्वतः चप्पल घातल्या. आता तरी लाव पुढे पुढे. तळक्या भागात बरे लागते. हे बघा सगळी बकरी परत परत येतात पळड्यात खाली येत. होय आमची बकरी नाही ना, ते दाखवलंच ते खाली आमची बकरी. तर बघ आता त्यासाठी ना पाऊस दिसणार नाही, पण मी येताना ना कुडासाठी भरपूर पाऊस भरलेलो आणि गळा पण होतो. ये मेरी दीदी बघा माझी चेन घेतल्या ना आपण आणि आपली दिली ना माका. दयाळू आहे माझ्या ताई. ठीक आहे. काय मारू? यासाठी मारू का त्यासाठी? खोरा ठेवलंस तर होय ताई. हे बघा पालो खातात वर चढण चढण. वांगी खाशी तर कडू जातेली. ही लाकडावर चढण काय खातोत? ये व्हिडिओ काढते तुझं. ये ये बकरी भी आली. हाय बघा पाया खाली येतात. टॉम टॉम हाय कर. टॉम टॉम हाय. टॉमचं मूड नाही हाच हाय करूच. टॉम हाय कर. हा आता कसं टॉम. त्यात बकरीवाल्यांचं कुत्रे होतं ते का ओळखाक जमना.
कितीच मारलं खूप मोठे आहेत. मग एक तोल जातलो ना. कट करूया वरून ना. आता असे लावून उपयोग नाही, कट करूनच लाव गोय. माझ्या कप्पा फोडी. अरे बरोबर मारले, उगाच जास्त मारू नको. तुका असं म्हणायचं माझं काम चुकीचं आहे ना. घाल माती. तू मुळा कापू नंतर किती बरे जातात मागे. असं काय रे कार्टो खायचो काय ह्याच्या काना घोल पडलो मग. काना घोल तिच्या. काय बघ सांगतात गो बकरे कुडी होई झाली मला कान टोपलं. नंबर नाही गो होल पडलो आधी का. हे बघा बकरी ये हातात गावनं नाही ती. यासाठी आमचं काम चालू आहे. ताई आणि करतात का त्यासाठी काम चालू आहे. पप्पानी पण काम करतात. पप्पा आई ताई भैया पण काम करतात. भैयाने आता फणस आणून गेलं त्यामुळे मला शेण भरूक सांगितलेला. मी आता शेण भरूक जाते वाड्यात आमच्या. तुमका वाडो पण दाखवते. बऱ्याच व्हिडिओ तुम्ही वाडो बघितलाच असताय पण काळोख पडल्यामुळे तो जास्त दिसत नाही. तुमका मी दाखवते. यासाठी वाडो आहे आणि त्या दिवशी आम्ही यासाठी कुसकाट टाकून कोपरे जावलेलो. त्यात याने जेसीबी लावले आणि खड्डे पाडले नाहीत. काहीतरी ते माड वगैरे लावतील त्यामुळे जराशी मेहनत वाया गेली आमची. पण ठीक आहे आमच्या कोपऱ्यात नाही. आता आम्ही कुसकाट टाकून जालो कोपरे. त्यासाठी बाबा येता वाड्यात जातोय. शान भरूक बाबाक जरा ऐका कमी येतात त्याच्यामुळे तो विचारता काय आणलंस घमेल बघून. जाऊया. हे बघा पूर्ण घराचे भोवतरी त्यांच्या जेसीबी लावून खड्डे वगैरे पाडले नाही. वाडो दाखवतोय असं वाडो. आतमधून शेण भरूया जा. 2च रेड आहेत त्यामुळे शेण कमी भेटतं. आता पटपट शेण भरून घेते मी. हे बघा शेण भरून झाला. शेण थोडाच भेटतात 2 रेडे असल्यामुळे. आता वाडू क्लीन झालं होतं आपण घरात जाऊया शेण घेऊन. शेण कमरेवर घ्यावचं लागला मला कारण खालून त्या जराशी माती लागली. आईकडे होतं घमेल त्यामुळे आई आणि माती दाखवती मग अशी त्यामुळे माती लागली. जाऊया घराकडे घेऊन आणि दोंडी टाकी शेण. कुडी बघा कसली भारी वाटतं आमची. हे बघा ताई आणि फणस घेऊन येली आहेत. कच्चं आहे ना कच्चं फणस. तुझं बॅडलं का म्हणजे पिको फणस भेटाक नाही ते का तर झाला ना तुझा. आ जाऊयाच. तो पण तोड. तो सुको पण तोड. सुको माती उडवतील. काहीतरी घे ना खाली धरू. तो त्याच्यावर धरता लाकूड तो खूर आहे तो. बाबा उगा जा करता. माझ्याकडसून चूक झालेली आहे परत एकदा. अगो लाव तशी घोती नाही जगायची. आडवी लाव. नाही झाली तर पाणी घाल मात्र. पाणी घालते मी. अगो आता पाऊस पडतो बारीक बारीक. मी नाही मी तुका सांगलेलं आहे खूप पिया नको इतक्यात म्हणा 15 दिवस. तो पण रेडे खाऊन गेला. ही बघा वांगी ताईन लावलेली वांगी सगळी. आणि एक आमचा खूप बाकीशी आहे तिसरी लाव. मी नाही आता जा एकदा चुकलोय मी. नाही जाणार. रागत ताई जा ना उठ गो. आमच्या इकडचं वातावरण बघा कसला दिसता. तूच जा जाऊन ये पटकन. एकच देतले आणून. हा काम करून वगैरे झालं आमचं. आम्ही आता मामाकडे जातो. ताई आहेत दोघी पण. नशीब गावात मारूक नाही डबे. गावात पण दिले नाही तुझेच बिंड ढकलून. लागणार ती गावात. दोन्ही ताई आणि मी मामाकडे चाललो ऐक बघू. ताईची मेहनत गेली अफुकट. हात माझे धुचे होता. जरा हाडे बघ मायू. ह्या काळावाला माया असा आणि ह्या निळावाला ताया असा. गोरा गोरा पान दिसतस तू. गोरा दिसला तर काला. बिवाच काळा दिसते. हल्ली जरा मग काळा झाले हिमरत फिरन मोठा असलो फटको दितले. हा अरे लाजतो की ती हात.
घर जवळ आहे त्याच्यामुळे पटकन येलो चलत चलत आम्ही. पाठीमागे माझी ताई येतं. आयक का आणलं, आयक बिस्किटचे पुढे आणले नाहीत. हे बघा आमचे रेडे आहेत चरतात ते. आई पण येतं आमच्यासोबत. आणखी आई काहीतरी आणता हातात सून. आई काहीतरी आई घेऊन येता. तू काय आणलंस? आई या रिकामी हाता नेला आणि ह्या 2 हात भरून घेऊन येला आणि आई काहीतरी घेऊन येता. आई बंडे ए बंडे ह्या रेड्यांका काय कवा ना हाक बीक मारलेलो. बंडे जाऊया. शियार माका तर आवडा होतं बिस्किट. एकच होतं. आई दुसरं पण घेऊन येली असते. हा टॉम पण इलो आमच्यासोबत. टॉम कसला हिरव्या हिरव्या दिसतात सगळीकडे मस्त. आणि पाऊस पडला म्हणा कराड पण जिवंत होताला मेलेला. धावत कशाक जातो. वरून तुमका आमचं खालचं घर दाखवते. खडकावरून जाऊचा. थांब ना. पाठीमागून येतात आई आणि आपण जाऊया चलत चलत. मामाच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आज तुमका क्लिअर दिसतलो. रोज येताना मी काळोख पडता नाही आज लवकर इले थोडा. आता काळोखच पडतलो थोडा वेळ. हे बघा हे मल्हारांचं घर आहे. इथे दिसता खाली तर आमचं घर आहे. इथे ताई आणि येतात खालून. आणि आई येतात दोघा पण खालून. आई काय आणलंस त्या? आई अंडी घेऊन इली. एक मी रिकामी हाता नेलं. मी काय घालून एक आई आणि आईकडे थांबली आहेत. मी इलय पुढे. पप्पाने हाक मारले आणि घराकडून म्हणून मला यायचं लागलं पुढे. पंप चालू करूचो त्यासाठी. पप्पा रेडे आणून गेलेत. मग आता पाणी चालू करून रेड्यांका पाणी देऊचा. पाऊस लागला तर रेड्यांका पाणी वगैरे देऊनच बांधतो. तर जाऊया आता आपली घराकडची कामं करूया. आणि एक गोष्ट तुमका मी दाखवते ती बघा. ही असा माझ्या भैयाची गाडी. आणि गोव्याच्या एअरपोर्टवरून जर तुमका भाडा वगैरे सांगूचं असेल तर तुम्ही भैया कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमका नंबर देते. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि आजचं वातावरण बघा सेम मस्तच आहे एकदम. पावसाचं वातावरण प्लस ढग झाले थोडेसे पांढरे. खूप मस्त वाटतं बघून. आणि आता आपण जाऊया घराकडे. यासाठी आपलं घर जाऊया चला. पप्पा गेलेत रेडे आणू यासाठी. जाऊया आता. पप्पा जेव्हा हाक मारते तेव्हा आपल्या पंप चालू करूचा. आणि आपल्याला त्यानंतर काहीच काम नाही. आई आणि येईपर्यंत बसूया आपण घराकडे मस्त. आणि आता हे बघा बागेतली फुला वगैरे पण झाडं दिली आहेत. पावसामुळे जरा त्यांची वाट लागली आहे. तुमच्याकडे गेली आहेत. बाबा आमच्याकडे आणि आई आणि बाबांकडे गेली आहेत. हे बघा. आणि ही काकांची घर आहेत माझ्या. बघा बाबा रोज येतात आमच्याकडे संध्याकाळचं. त्यांच्या घराकडची TV बंद पडली आहे त्यामुळे बाबा आमच्या TV वर बातम्या बघू घेता. रोज सकाळी येतो 8 वाजता आणि संध्याकाळी येतो 7ची बातमी बघू. आणि आता थोड्या वेळाने जातो होतो. तर पप्पांची वाट बघूया. आणि आपण नंतर काय मग नंतर एडिटिंगचंच काम बाकी काहीच काम नाही. तर जाऊया पप्पांची वाट बघूया आता.